नमस्कार, मी स्वरदा कुलकर्णी. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा. मेडिक्लेम पॉलिसी काढताना काही गोष्टींची काळजी आपण आवर्जून घेतली पाहिजे. मी स्वतः जेव्हा एखाद्याकडे जाते तेव्हा त्या गोष्टी मी व्यवस्थितपणे पाळते आणि त्यामुळे पुढे क्लेम व्यवस्थित मिळतो. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण पॉलिसी काढताना आवर्जून केल्या पाहिजेत, हे आजच्या व्हिडिओतून आपण समजून घेऊयात. मला सांगा, आपण मेडिक्लेम कधी काढतो? आपल्याला जेव्हा त्याची गरज असते, आपल्याला जेव्हा एखाद्याने त्याचं महत्त्व पटवून दिलेलं असतं, आपल्या ओळखीच्यातलाच एखादा असतो, त्याला एखादा अनुभव आलेला असतो, बरोबर आहे? अशा वेळेला आपण काय करतो की आपण समोरच्याकडनं पॉलिसी समजून घेतो आणि एक मिनिमम अमाऊंटची पॉलिसी काढतो. पण याने काय होतं, उद्या जर आपल्याला काही मोठं आजारपण आलं तर त्यावेळेला ती पॉलिसी पुरेशी असतेच असं नाही. आज आपण थोड्या प्रीमियमकडे बघून त्या पॉलिसीचं सम इन्शुर्ड कमी घेतो, पण जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा तो सम इन्शुर्ड वाढवू शकत नाही नंतर. त्यामुळे आपल्याला जेव्हा पॉलिसी घ्यायची असते तेव्हाच घेताना अप्रोप्रिएट कव्हरेजची पॉलिसी घ्यावी. पॉलिसी काढताना लक्षात ठेवायची सगळ्यात मोठी गोष्ट, आपल्या आरोग्याविषयीची जी माहिती आपल्याला असते ती कंपनीला देणे. म्हणजे काय तर ॲडवायझर आपल्याला पहिल्यापासून ओळखत असतो का? तर नाही. तो कितीही परिचयातला असला तरी आपल्या आरोग्याविषयीचे बारकावे फक्त आपल्याला माहीत असतात. आपल्या कुटुंबियांपैकी आपल्यापैकी कोणाला जर पूर्वी कधी हॉस्पिटलायझेशन झाले, कधी कुठल्या दुखण्यासाठी काही आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे, कधी काही गोष्टीसाठी ॲडमिट झालेलो आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त आपल्याला माहीत असतात. त्यामुळे त्याविषयीची माहिती पॉलिसीमध्ये वेळेवर मेन्शन करणं गरजेचं आहे. हे मेन्शन करत असताना त्या आजारपणाविषयीचं प्रिस्क्रिप्शन किंवा डिस्चार्ज कार्ड किंवा तुमचे औषधांची सगळी माहिती, तो आजार कधीपासून आहे, ही सगळी माहिती पॉलिसीमध्ये वेळेवर नमूद केलेली असली पाहिजे. असं केल्याने तुम्हाला पॉलिसीचा क्लेम घेताना पुढे अडचण येणार नाही. पॉलिसी काढताना होणारी सगळ्यात मोठी चूक, आपण आपल्या इन्शुरन्स ॲडवायझरशी बोलतो, तो आपल्याकडे येतो, आपल्याला सगळं समजवतो आणि आपल्याकडनं सगळी माहिती एका कागदावर लिहून घेतो आणि नंतर पॉलिसीचा प्रपोजल फॉर्म भरेल म्हणून आपल्याकडनं कोऱ्या प्रपोजल फॉर्मवर सही घेऊन जातो. अशा वेळेला काय होतं, जेव्हा तो त्याच्या ऑफिसमध्ये जाईल, पॉलिसीवर प्रपोजल फॉर्मवर जेव्हा त्या सगळ्या गोष्टींची माहिती मेन्शन करेल, अगदी आपलं वजन, उंची किंवा आपले पूर्वीचे आजार किंवा कधीचं हॉस्पिटलायझेशन असेल, यापैकी कुठलीही गोष्ट जर त्याच्यामध्ये मेन्शन करायची त्याच्याकडनं अनावधानाने राहिली तर त्याचा तोटा आपल्याला आपला क्लेम मिळताना होतो, आपल्या पॉलिसीचा फायदा घेताना होतो. त्यामुळे आपण पॉलिसीच्या प्रपोजल फॉर्मवर कधीही कोऱ्या प्रपोजल फॉर्मवर सही करू नये. जेव्हा आपण नवीन पॉलिसी घेतो तेव्हा माझ्या असं बऱ्याचदा लक्षात आलेलं आहे की एखाद्याची पॉलिसी असते, पूर्वी कुठल्या तरी कंपनीसोबत असते, तर त्यांना अनुभव आलेले असतात की त्यांचा क्लेम मिळालेला नसतो किंवा ॲडवायझर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतो, ॲडवायझरने चांगली सर्व्हिस दिलेली नसते आणि त्यामुळे ते काय करतात की ती पॉलिसी बंद करतात आणि मग नवीन पॉलिसी काढतात. नवीन पॉलिसी काढताना किंवा पॉलिसी काढताना अशी चूक बिलकुल करू नका. कारण काय होतं, जुन्या पॉलिसीचं जितके वर्ष आपण रिन्युअल केलेलं आहे तेवढ्या वर्षाचं सिनियरिटी असते आणि कंटिन्युएशन बेनिफिट असतो. तो बेनिफिट आपण घालवून बसतो अशा केसमध्ये आणि मग काय होतं, नवीन पॉलिसी, नवीन वेटिंग पिरियड आणि पुन्हा नवीन वेळ आपल्याला द्यावा लागतो पुन्हा क्लेम करण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पॉलिसी काढताना चांगल्या ॲडवायझरकडनं काढा. चांगला ॲडवायझर म्हणजे काय की ज्यांच्याकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, क्लेम कसा सेटल करावा याचं नॉलेज आहे. फक्त पॉलिसी घ्या म्हणण्यापेक्षा पॉलिसी कशी वापरा आणि ती वापरताना लागणारी पूर्ण मदत आपल्याला त्यांच्याकडनं झाली पाहिजे आणि आपल्या मदतीसाठी त्यांची संपूर्ण टीम आपल्यासाठी हजर पाहिजे. आता ह्यांची मदत आपल्याला कशी होते तर ज्या वेळेला आपण पॉलिसी काढतो तेव्हा आपल्या पॉलिसीची सॉफ्ट आणि हार्ड कॉपी दोन्हीही आपल्याला लगेच अवेलेबल झाली पाहिजे. आपल्याला जर क्लेमची गरज पडली तर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबियांना ह्यांच्याकडून रजिस्ट्रेशन म्हणजे क्लेम रजिस्टर करणं इथपासून ते क्लेम कंपनी आणि हॉस्पिटलायझेशनच्या दरम्यान सगळ्या कम्युनिकेशनमध्ये मदत झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला आपण एक फोन केला तरीही तो म्हणू शकला पाहिजे की बाबा रे, तू फक्त हॉस्पिटलायझेशनचं बघ, मी क्लेमचं बघतो. आणि आपल्याला पुढे जाऊन जर आपल्या पॉलिसीमध्ये काही बदल करायचे असतील
आपल्याला पॉलिसीमध्ये जर समजा पत्ता चुकला किंवा आपली जन्मतारीख चुकली, कुठल्याही प्रकारची एन्डॉर्समेंट असेल तर ती व्यक्ती आपल्याला लगेच करून देऊ शकते. आणि आपल्याला जे टॅक्ससाठी लागणारं सर्टिफिकेट आहे तर ते सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला कंपनीकडून हा ॲडवायझर लगेच अरेंज करून देऊ शकतो. मेडिक्लेम पॉलिसी करताना काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आपण एकदा पुन्हा समजून घेऊयात. सगळ्यात पहिलं, सम इन्शुअर्ड आपण अप्रोप्रिएट घेतली पाहिजे. दुसरं, पॉलिसी काढताना आपल्या हेल्थ हिस्ट्रीविषयीची सगळी माहिती व्यवस्थित दिली पाहिजे. तिसरं, कोऱ्या फॉर्मवर आपण सही करू नये. चौथं, आपली चालू पॉलिसी बंद करून नवीन पॉलिसी घेऊ नये. आणि पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं, चांगल्या हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझरकडनंच पॉलिसी घ्यावी. हेल्थ इन्शुरन्सविषयीच्या या आणि अशाच काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन मी तुमच्यासाठी आले आहे आस्क स्वरदा या माझ्या यूट्यूब चॅनलमधून. लवकरच माझा एक नवीन व्हिडिओ येतो आहे ज्यामध्ये आपण क्लेम कसा करावा आणि क्लेम व्यवस्थित मिळण्यासाठी काय काय काळजी घ्यावी याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. सो माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.